आणि यानंतर बातमी येते भाजपच्या गोटामधून महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे। आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी नावं काढण्यात आलेल्या एका प्रसिद्धी पत्रकामध्ये ही घोषणा केलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा शोध आता संपलेला आहे। खरं तर या पदावरती आधी सुधीर मुनगंटीवार यांची फेरनिवड होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण गोपीनाथ मुंडे यांनी दिल्लीमध्ये फिरवलेल्या राजकीय चक्रांमुळे ऐनवेळी फडणवीस यांचं नाव समोर आलेलं आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घोषित झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आम्ही जोरदार मोर्चे बांधणी करणार आहोत, आंदोलन करणार आहोत। देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये हा इशारा दिलेला आहे। आपले प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्याबरोबर आहेत। सरिता, देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झालं, पद मिळाल्यानंतर आता मोर्चे बांधणी करणार आहे, अजित पवारांसाठी आंदोलन करणार आहे असं म्हणतात देवेंद्र फडणवीस। अगदी बरोबर प्राजक्ता, देवेंद्र फडणवीस यांनी पदभार सांभाळल्याबरोबर लगेच जे काही प्रश्नांची उत्तरं दिली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अजित पवार यांचा राजीनामा घेणं हा पक्षाचा एक प्रायोरिटी आहे। असंवेदनशील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे आणि ज्या पद्धतीची त्यांची ही संपूर्ण वागणूक राहिलेली आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे। त्याचबरोबर फडणवीस यांनी हे सुद्धा म्हटलं की सरकार जे आहे त्या या संपूर्ण मुद्द्यावर चर्चा करू इच्छित नाहीये हाऊसमध्ये, मात्र ती चर्चा सुद्धा ते घडवून आणतील आणि त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन उभं करतील। त्यामुळे हा एक मोठा इशारा त्यांनी अगदी ज्याला आपण म्हणू शकतो की ओपनिंगच त्यांनी आपल्या ह्या संपूर्ण पदाचा ह्या पद्धतीने केलेला आहे। प्राजक्ता, सरिता, तुम्ही म्हणालात अगदी त्यानुसार त्यांचं ओपनिंगच इतकं धडाकेबाज झालेलं आहे, एक मोठा विषय त्यांना हातात मिळालेला आहे। आणखी या संदर्भात बोलताना त्यांनी काही वक्तव्य केलेलं आहे किंवा इतर कुठल्या मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीस काही बोललेत? एक अजून महत्वाचा मुद्दा जो देवेंद्र फडणवीस हे बोललेले आहेत आणि हा एक खूप मोठा इशारा आहे, कारण आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी जी आहे ती 2014ची निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षपदी असतानाच लढणार आहे आणि त्यावेळेला सर्व विरोधकांना एक करायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे। मनसेबद्दल ते बोलत होते आणि त्यामुळे सर्व विरोधी पार्टी ज्या आहेत त्या एक होऊन लढायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं आणि तोच प्रयत्न हा स्वतःचा राहील हे सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यामुळे परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्वतःच्या जवळ करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सोडलेला नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि तो प्रयत्न सुद्धा ते पुढे ढकलणार हे कळलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाचं सांगितलं की ह्याला एक मोठं कारण हे आहे की जर का हे पक्ष एकत्र आले नाही तर परत हेच शासन येईल आणि त्यामुळे ज्यांना ह्या शासनाला परत येऊ द्यायचं नसेल तर एकत्र होणं हे गरजेचं आहे। हा इशारा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। सरिता, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्व मिळालेलं आहे भाजपला महाराष्ट्रामध्ये। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांनी काही कुणासंबंधी काही वक्तव्य केलेलं आहे किंवा कुणाला श्रेय दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या या निवडीचं? आपल्याला माहितीच आहे की देवेंद्र फडणवीस यांचं आज पदभार सांभाळण्याच्या आधी एक खूप मोठं राजकारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आत झालेलं आहे। एक 4 महिन्यांचा मोठा कालावधी खरं तर ह्या राजकारणात मुळे गेलेला आहे। सगळ्यात पहिले सुधीर मुनगंटीवार यांचीच निवड ह्या पदी व्हायला पाहिजे, फेर निवड ती होणार होती अशा प्रकारचा निर्णय सुद्धा नितीन गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी घेतला होता, मात्र त्यावेळेला याचा विरोध करण्याची क्षमता कोणामध्येही नव्हती। फक्त एक अनाउन्समेंट जी अगदी एक औपचारिक गोष्ट होती तेवढीच राहिली होती। मात्र ज्या पद्धतीने नितीन गडकरी यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे अगदी शेवटच्या क्षणी गेलं, काहीसा असंच सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर सुद्धा त्यामुळेच घडलेलं आहे। कारण जसे नितीन गडकरी यांनी पद सोडलं तसंच गोपीनाथ मुंडे जे गडकरी विरोधक आहेत ते पुढे सरसावले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं। खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे करण्याच्या मागे कारण एकच आहे की नितीन गडकरी जे नागपूरचे आहे त्यांना नेहमी एक बॅलन्सिंग म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंडे महाजन गटाने हा वापर केलेला आहे आणि त्यामुळे फडणवीस यांचं नाव पुढे करण्यात आलं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता भाजपला तरुण नेतृत्व मिळालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचमुळे आता 2014च्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लढल्या जातील। धन्यवाद सरिता या सगळ्या माहितीबद्दल।
आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर सरिता कौशिक यांनी त्यांच्याशी सविस्तर बातचीत केलेली आहे. आपण पाहूयात कोणकोणत्या मुद्द्यावरती काय काय मतं व्यक्त केलेली आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजनाथ सिंहजी, पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी आणि लोकनेते माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि राजनाथ सिंहजींनी आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ही जबाबदारी जी मला मिळालेली आहे, मी असं समजतो की ही प्रतिष्ठा नाही आहे, तर ही जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचा योग्य प्रकारे निर्वाह करण्याचा प्रयत्न मी करीन. भारतीय जनता पक्षाकडनं जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा भारतीय जनता पक्ष पूर्ण करेल अशा प्रकारचा प्रयत्नच मी करीन आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे दोन्ही विरोधी पक्ष नेते, आमचे अध्यक्ष सुधीर भाऊ या सगळ्यांना सोबत घेऊन एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे लोक मिळून करू. या येत्या काळातल्या प्रायोरिटीज काय? भारतीय जनता पक्षाच्या ठरलेल्या आहेत. सामान्य माणसाच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्याच आमच्या प्रायोरिटीज आहेत. सामान्य माणसाची जी दुःख आहे तीच आमची दुःख आहेत आणि त्या दुःखाच्या निवारणाकरता आम्हाला प्रयत्न करायचा आहे. बाकी जो माझा सविस्तर अजेंडा आहे तो लवकरच मी आपल्यासमोर जाहीर करेन. महाराष्ट्राचा अध्यक्ष घोषित होण्यासाठी बराच काळ लागला, तर त्याचे फॉलआउट्स काही पुढे दिसतात का? अमृत मंथन होतं, अमृत मंथनातनं अमृतच निघतं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळ्या नेत्यांनी एकमताने निर्णय केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यापुढे एक भारतीय जनता पक्षामध्ये इफेक्टिव्ह अशा प्रकारचं संघटन आपल्याला पाहायला मिळेल. निवडणुका ज्या येणार 2014 मध्ये त्या आपल्या नेतृत्वात महाराष्ट्रात, तर त्यासाठी आता काय विशेष स्ट्रॅटेजी? मी अध्यक्ष आहे, नेतृत्व हे माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय गोपीनाथराव मुंडे आहेत. आमचे नितीनजी दिल्लीमध्ये आणि गोपीनाथराव मुंबईमध्ये पक्षाचं नेतृत्व करणार आहेत. पण पक्षाचा एक शिपाई म्हणून, अध्यक्ष म्हणून जी मला जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. मी निश्चितपणे 2014 साली जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पक्ष सत्तेत येईल अशा प्रकारचं वाटतं. याच्यावर सत्य देण्यासाठी मनसेला ताब्यात सोबत घेणार आहे. या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो काही निर्णय तो घेईल आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यावर कमेंट करेन. आघाडी वाढवण्याचा काही प्रयत्न आहे? अजित पवारांचं जे चालू आहे आघाडी वाढवण्याचा अजित पवार आघाडी वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे. विरोधी पक्ष जे आहेत त्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे हा आमचा पहिलेपासून प्रयत्न आहे आणि त्याकरता आम्ही तर असा नेहमी प्रयत्न करतो की आमच्या विचाराची किंवा विरोधी विचाराची अशा सगळ्यांना एकत्र आणता आलं तर त्यातनं हे जे जुलमी शासन आहे ते दूर करता येईल. त्या मला या गोष्टीचा विश्वास आहे की ज्यांना ज्यांना जनतेच्या बाजूने राहायचं आहे ते आमच्यासोबत राहतील, ज्यांना हे शासन पुन्हा आणायचं आहे ते आमच्यासोबत येणार नाही. तर मनसेला बरोबर घेण्यास फडणवीस तयार आहेत का या प्रश्नाला उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये. मात्र सगळ्या विरोधी पक्षांना आम्ही एकत्र करणार असं म्हटलेलं आहे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी. आणि यासोबत दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या घडामोडी पाहत रहा दुपारच्या बातम्या.